सो हाय गाईज, मी पंकज साळगावकर आणि आज आहे आमच्या ब्लॉगचा डे 2 आणि आज आम्ही चाललो आहे होन्नावर बोटिंग करण्यासाठी आणि तिथून मुर्डेश्वरला जाणार आहोत टेम्पल विजिटला आणि तिथून मग आम्ही मंदिर वगैरे सगळं बघून आम्ही पुन्हा इथेच येणार आहोत याच रूमवरती. आणि आमचा प्लॅन आहे की संध्याकाळी कुडले बीच आणि ओम बीचला जायचं जर वेळ प्रॉपर सगळं मॅनेज झाला तर, आणि उद्या सकाळी महाबळेश्वर टेम्पलला जायचं. सो असा काहीसा प्लॅन आहे. सो लेट सी आजचा दिवस कसा काय होता. आज दुसरा दिवस आहे ब्लॉगचा. सो लेट सी. सो इकडे आमचा रूम होता आणि इथून वॉकेबल डिस्टन्स आहे अगदी 2 मिनिटावर. आणि हे आहे सनी पॅराडाईज आणि बीच आहे पूर्ण. ते वॉकिंग डिस्टन्स आहे, चालत जातात इथे आणि थोडंसं पाणी आहे आणि समोर पूर्ण बीच आहे. आता आम्ही चाललोय मुरुडेश्वरला. मुरुडेश्वर टेम्पलला जाणार आहोत. त्या अगोदर आम्ही होन्नावर बोटिंगसाठी बघणार आहोत, तिथे लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आम्ही नाश्ता करणार आहोत. आता नाश्ता करून मग तिकडे जाणार आहोत. तिथे पण आहे एक गोकू म्हणून आहे, तिथे त्यांचं सेमच आहे, फक्त त्यांनी नावं वेगवेगळी दिली. आय थिंक त्यांचं एकच आहे ते लाईट्स वगैरे दिले त्यांचं. लाईट्स वर्किंगमध्ये नाही निवडलेलं आहे, पण जर हे सगळं वर्किंगमध्ये रात्रीचं छान वाटतं. इथे हे ब्रिज आहे तिकडे जाण्यासाठी, छोटासा लाकडी साखरणी बनवला आहे आणि गोको हॉस्टेल म्हणून आहे ते. इथे लोक बसलेले असतात, इथे गुरं वगैरे फिरत असतात. तर गावासारखंच व्ह्यू आहे पूर्णपणे आणि इकडून आपण जाऊ शकतो जायचं असल्यास. हॅलो. सो आत्ता आम्ही आलो आहे, काल जिथे आलो होतो ना तिथेच आलो आहे. म्हणजे गाडीमुळे डोळे थोडे वेगळे वाटत आहेत. सो आणि आम्ही नाश्ता मागवला आहे, नाश्ता दाखवतो तुम्हाला. आहे नाश्ता आपला पुरी कुर्मा, त्याच्यामध्ये सांबार देतात आणि सांबार नाही ॲक्च्युली ती उसळ टाईप अशी आहे आणि ही चटणी आहे. हा एवढा मोठा साईजचा कुर्मा आहे, पुरी आहे. सो असा पुरी कुर्मा मागवला आणि अजून काय मागवला, उत्तप्पा, ऑनियन उत्तप्पा मागवला. सो लेट्स सी, तुम्हाला दाखवतो नाश्ता. हा पुरी कुर्मा आहे. साईज बघा माझ्या हाताच्या वर किती मोठी साईज आहे. आत्ता उत्तप्पा आला आहे, ऑनियन उत्तप्पा, चटणी आहे सोबत आणि सांबार. एवढा मोठा साईज नव्हता, एवढा हात बघू शकता, त्याची साईज बघू शकता. सो आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला होन्नावर. छान वाटलं आहे, फोटोज वगैरे पण काढणार आहोत आणि व्हिडिओज वगैरे कॅमेरा जवळजवळ बोट आहे, हात पण लागतो. पाणी जवळ आहे, मस्त आहे, शांत दमट वातावरण आहे आणि खूप फ्रेंडली आहेत लोक इकडचे. कॅज्युअली, लँग्वेज डिफरंट बट फ्रेंडली आहे, चांगलं वाटतं. फोटो वगैरे काढून राहिले, तिथूनच फिरून गेले असते. आता जाव करतो असाला, जाव करतो तास. इथे आता आम्ही घेणार आहोत कोकोनट वॉटर. हे ते पाणी, कोल्ड्रिंक्स वगैरे मिळतात इथे. ते पार्किंग लावतात आणि इथून जाऊन तिथे ते घेतात कोकोनट वॉटर, किंवा तुम्हाला काही कोल्ड्रिंक वगैरे हवी असेल तर. आम्ही आता घेणार आहोत कोकोनट वॉटर, राईट. असे बोट्स इथे असतात, मस्त वाटतं इथे, छान आहे. सो आम्ही इथे थांबलो. आमच्या मागून पण इथे बोट्स येतात, 2-3 बोट्स आहेत, स्लोली येतात. तिथे फोटो छान आहेत काढायला. सो आता मी आलो इथे मँग्रोजला आणि शर्वरी रिव्हर बोटिंग म्हणून आहे हे.
तिथून आम्ही बोटिंग करतोय आणि इथे मासेमारी वगैरे चालली आहे. हे लोक मासेमारी पण करतात छोट्या छोट्या बोटींमधनं. आणि इकडून काही बोटी आहेत ज्या पुन्हा अशाच आपल्यासारखे प्रवासांना घेऊन फिरत आहेत. मी आता इथे आहे बरोबर टॉपला आणि समोर अशी साईडला मँग्रोवची झाडं आहेत मस्त आणि छान वाटतंय. वारा मस्त येतो इथे गार एकदम वाटतंय. केरला फिलिंग येते. अजून लांबच लांब असा हा प्रवास आहे. इकडे काही बोटी आहेत ज्या पडलेल्या अवस्थेत आहेत. इकडे असे काहीसे सीन आहेत. घर असतील काही जणांची काहीचे. साईड साईडला अशी दुकानं वगैरे पण आहेत. मध्ये मध्ये पण आहेत दुकानं. ते बघून खूप छान वाटतं. इथून बोटी आहेत साईडला लावलेले. बोटी आहेत भरपूर बोटी आहेत आणि मस्त मजा वाटते. म्हणजे कमाल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे वर्थ इट आहे. तुम्ही 1000 रुपीज घेतात पर पर्सन जर पूर्ण फिरून यायचं असेल तर. आणि 45 मिनिट्सची राईड करायची असेल जे की पुढे फोटो काढेपर्यंत नाही घेऊन जात. तिथे ते लोक 1500 घेतात. म्हणजे टोटल दोघांचे मिळून 1500 घेतात. आणि फुल राईड करायची असेल तर 2000 घेतात. 2500 सांगतात. ते आपण बार्गेनिंग करू शकतो कमी. इथे बोर्ड लागलेली आहे. असा प्रवास आहे. ते ब्रिज दिसते तिथून आम्ही आलोय पुढे आणि इथपर्यंत. इथे पण आहेत बोटी. छोटी मुलं आहेत. इकडचेच असतील हे लोक जे बोटवर. इथे फॅमिली आहेत. हे कदाचित त्याचं घर असेल जो दादा आम्हाला बोट घेऊन फिरवतो इकडे. त्याची फॅमिली त्याला बाय करते. म्हणजे ते त्यांचं काम आहे इकडे बोटिंग करणं. त्याने आपल्या घराकडनं बोट घेतली आणि छान दाखवलं आहे. असं मस्त आहे इकडे. ही त्यांची घरं असतील जे लोक बोटिंग वगैरे करतात असं मला वाटतं. त्याने आपल्या घराकडनं ही बोट घेतली तर नाहीच आहे. म्हणजे आपण पण कधीतरी आपल्या घराच्या साईडला जर काही काम असेल वगैरे आणि इथून हे करतो तसंच त्याने केलं. आपल्या घराच्या साईडने बोट घेतली. सो त्याच्यासाठी तो एक मोमेंट असेल. छान मोमेंट असेल की आपण जेव्हा राईड करतो किंवा काही कामं करतो त्यावेळी. आणि इथे पण ते व्हिडिओज वगैरे काढतात. सगळे आपल्यासारखेच आहेत. ट्रॅव्हल करत आहेत. मस्त वाटतंय. अमेझिंग एक्सपिरियन्स. अजून एक 15-20 मिनटाचा ट्रॅव्हल आहे बाकी. 10 मिनटं आहेत ॲक्च्युली 12 वाजायला. आम्ही 11 वाजता चालू केलेला पण होतील 10-15 मिनटं जातील अजून ट्रॅव्हल करायला. आणि छान एक्सपिरियन्स होता. मोस्टली ते फॅमिलीज मराठी आणि गोवन लोक येतात. मी बघितलं जेवढं तरी. गोवन कोकणी बोलणारे पण लोक होते आणि मराठी लोक पण दिसले. काही कर्नाटकमधले वगैरे पण आहेत. केरला कर्नाटकमधले वगैरे ट्रॅव्हल्स करण्यासाठी. असा हा प्रवास आहे. कमाल प्रवास. तुम्ही जर गोकर्णाला येतात तर होन्नावर नक्की करा. मी रिकमेंड करेन होन्नावरला यायलाच पाहिजे. पण हा एक्सपिरियन्स खूप कमाल आहे. म्हणजे पैसे जातात खर्च होतात पण एक्सपिरियन्स पण तेवढाच कमालीचा आहे. म्हणजे वर्थ इट आहे. हे बघू शकता प्रत्येकाने आपापली बोट ना वेगळ्या पद्धतीने दिसते. ही बोट पण बघा एक वेगळ्या पद्धतीने सजवली. त्याने वर असं उभं राहायला केलंय. सो हे छान वाटतं. आणि कोकणात आम्ही गणपतीला आपलं डेकोरेशन करतो. वेगळ्या पद्धतीने सजवतो किंवा काय करतो. तसे हे लोक आपली बोट आपली गाडी जसे आपण ठेवतो चांगली. तर ह्यांचं टुरिझमचं हेच आहे. हा एक प्रकार आहे. सो हे लोक आपली बोट तशा प्रकारे ठेवतात. छान सजवतात. प्रत्येकाचं डेकोरेशन जे आहे बोटच्या मागचं ते कमाल आहे. प्रत्येकाने वेगवेगळं केलं आहे. जसं आमच्या बोर्डला पण बघितलं तुम्ही तर पुढे असं त्याने हे लावलं आहे. वर फुलं लावली. काही फुलं गेलीत पडलीत वगैरे पण वर अशी बोर्डच्या वर फुलं लावली जेणेकरून तुम्ही फोटो वगैरे काढता. आता या बोर्डला पण बघा आहे काय ना काहीतरी.
ते लोक छत्री घेऊन बसत होते त्यांना पण ऊन लागत असतं. हे खूप छान वाटतं मला, खूप फॅसिनेटिंग असं वाटतं की साईड लावल्यात, बोटी ठेवल्यात त्याने साफ करून. काही छोट्या बोटी आहेत, मला वाटतं ह्या मासेमारीच्या असतील. छोट्या बोटी आहेत त्या, आणि मोठ्या बोटी त्यांनी ह्या गोष्टीसाठी ठेवल्या असतील असं. ह्या ज्यांनी डेकोरेट नाही केलं ते काही ना काहीतरी त्यांच्या कामासाठीच असेल. त्याच्यामध्ये एक हे पण ठेवलं आहे. ही मँग्रोवची झाड आहेत, गेलेली आहेत काही. ही तुम्हाला नदीच्या बाजूलाच मिळतील. शर्वरी नदीच्या बाजूलाच मिळतील. खूप हवा येते, माझा आवाज येतोय प्रॉपर की माहीत नाही. आहे असं सुंदर असं शर्वरी हाही प्रवास आयुष्यात करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे पाण्यातून मला जायला खूप मस्त वाटतं, खूप भारी वाटतं. कारण ही हवा जी असते, थंड हवा, आणि हा एक प्रवास वेगळा असतो, तो मला छान वाटतं. कमाल एक्सपिरियन्स होता. म्हणजे गोकर्णाला येऊन सफल झालं असं वाटतं जेव्हा इथे आल्यानंतर. कारण आपण नॉर्मली फ्लोटिंगने मंदिरं बघतो, तिकडचे फोटोज वगैरे काढतो आणि जातो. त्यापेक्षा हे इथे आल्यानंतर जरा अजून वेगळं वाटतं. जसं काल आम्ही गेलो होतो याना केव्जला, तो तिथे पण एक वेगळा एक्सपिरियन्स होता. तिथे जंगलातून गेलो होतो, आणि आता हे बोट पाण्यातून प्रवास. सो हे मस्त आहे. इथे उभा आहे सेफली इथे आपण बसू शकतो, इथे फोटो काढू शकतो. तुम्ही ग्रुपने आला तर तुम्हाला हे कमी पडतं पर पर्सन. जर 10 माणसं असेल तर 1000 2000 तरी त्याने घेतले तरी जास्त नाही पडत, ते कमी पडतात. आणि तुला फोटोज वगैरे काढायला मात्र कमी मिळतात, कारण सगळ्यांचे फोटो काढायला लागतात. सो 10 जणांचे फोटो काढेपर्यंत वेळ जातो. आम्ही 2घच जण होतो, त्याच्यामुळे आम्हाला काय भरपूर फोटो काढायला मिळाले. प्रचंड पैसे चार्ज झाले, पण वर्थ इट, टोटली वर्थ इट. ही मँग्रोवची झाडं बघा, काय मस्त आहे. ह्याच्याबद्दल थोडी माहिती काढली तर खूप छान वाटतं. ही मँग्रोवची झाडं अशी दिसतात छोटी छोटी, पण ही झाडं खूप उपयोगी असतात इथल्या मातीसाठी आणि इथल्या लोकवस्तीसाठी. कारण जेव्हा इथे वादळ येतं तेव्हा ही झाडं त्यांना ते वादळाचं स्पीड कमी करतं. याच्यामध्ये पक्ष्यांचा आवाज पण येतोय भरपूर, छोट्या छोट्या पक्ष्यांचा आवाज वाटतं. आणि ही झाडं वाचवतात, म्हणजे लोकांना, त्या लोकवस्तींना वादळापासून वगैरे वाचवण्याचं काम करतात, आणि मातीची धूप होण्यापासून वाचवतात. इथे तुम्ही बघितलं असाल छोटी छोटी झाडं आहेत, बोट आहे. ओके, दॅट्स इट. एवढंच आता पुरती. बाकी व्हिडिओ मी पुढे आता मुरुडेश्वरला जाईन तेव्हा तुम्हाला दाखवेन. आम्ही ऑलमोस्ट पोहोचत आलो आहे. ते तिथे बीच दिसतंय, बोट दिसतंय. बीच नाही, बोट आहे, ब्रिज आहे. ब्रिजपाशी आम्ही जायचं आहे.